तसेच 5 स्टार 158 यांनी आपले फलंदाज तयार ठेवावे। दोन्ही संघांना विनंती, सामना लवकरात लवकर चालू करायचा आपल्याला। नाही नाही, फक्त तुम्ही आधी सांगा। या ठिकाणी दिनेश भुवड यांचा सन्मान चिन्ह राहिलेला आहे। मी आदरणीय हर्षद सर, दुष्यंत सर, मोरे सर यांना विनंती करतो, त्यांना हे देऊन टाक, सन्मान चिन्ह देऊन टाकायचं आहे, मेडल द्यायचं आहे। दिनेश भुवड सामनावीर पुरस्कार, यापूर्वीची मॅच झाली होती, दिनेश भुवड ते काय आले नाही, मेडल 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 बाकी आहे त्यांचं, सामनावीर पुरस्कार मेडल दिनेश भुवड यांना। आणि आता सामन्याला सुरुवात होती या ठिकाणी। 5 स्टार 158 ना काय आहे बॅट स्टार आणि 5 स्टार रायझिंग स्टार आणि 158। हां, रायझिंग स्टारने काय बॅटिंग घेतली, 5 स्टार बॉलिंग घेतली ना रायझिंग स्टारने। 5 स्टार संघाच्या आघाडीचे फलंदाज नाव काय आधी 5 स्टार संघाने आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा नाव सांगण्यासाठी। 5 स्टार संघ 158 आघाडी एक खेळाडू या ठिकाणी नाव सांगण्यात जायचे। आकाश दिघे बॅटिंगला गेले, ते आकाश दिघे स्ट्राईक वर, आकाश दिघे आणि नॉन स्ट्राईक वर आकाश यादव, दोन्ही पण आकाश दिघे आणि आकाश यादव 158 5 स्टार 158 ची जोडी। रायझिंग स्टारचे नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतात ते। रॉयल 11 संघाचं सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार केला जातोय, सन्मान चिन्ह बाकी आहे रॉयल 11 संघ। फोटोग्राफर आणि फोटोशूट करायचं आहे। ते केबल हलते, ते खुर्च्या लांब घ्या जरा, तिथून कृपया आम्हाला विनंती करतो आम्ही। केबल वरती पाय ठेवले खुर्ची। सामना सुरू होते। फलंदाजी करायला आकाश दिघे, नॉन स्ट्रायकर एंडवर आकाश यादव, गोलंदाजी करतायत रवी। आपले पहिला षटक टाकण्यासाठी रायझिंग स्टारचे गोलंदाज रवी पहिला षटक टाकतायत, वैयक्तिक पहिलं, संघाचा पहिलं। सामना 5वा सामना आहे, रायझिंग स्टार विरुद्ध 5 स्टार 158। रवी गोलंदाजी करायला तयार, आकाश दिघे बॅटिंग, रवी दिघे बॉलिंग मार्कवर, आकाश दिघे आणि हा चेंडू हलका, एक अवांतर धाव संख्या। पहिल्या चेंडूवर एक धाव मिळालेली आहे। आकाश दिघे 158 आकाश दिघे यांच्या हाताला लागलेला अवांतर एक धाव मिळालेली, बाईज म्हणून लेग बाईज म्हणता येईल त्याला। रवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, आता गोलंदाज आहेत आकाश यादव फलंदाजी करतायत, रवी गोलंदाजी करतायत। सामन्याचा दुसरा चेंडू रवी यांनी टाकलेला फुल टॉप चेंडू, आज सरळ मारलेला चेंडू आहे आकाशात आणि 6 धावा। उत्कृष्ट असा प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा, 6 धावा, सरळ मारलेला षटकार आकाश यादव यांनी। धाव संख्या झाली आहे 7। सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मारलेला उत्तुंग असा षटकार आकाश यादव यांच्याकडून। गोलंदाज रवी तयार, आकाश यादव फलंदाजी आणि हा टाकलेला फुल लेंथ गोल, एक धाव मिळालेली आहे। सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात मारलेला चेंडू, परंतु एक धाव मिळालेली आहे त्यांना। धाव संख्या झालेली आहे 8। आता फलंदाजीवर येत आहेत आकाश दिघे, रवी पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करायला। आकाश दिघे फलंदाजी करतायत आणि हा टाकलेला चेंडू मिस झालेला आहे, गुडलेन बॉल मिस झालेला आहे आकाश यांच्याकडून। उत्कृष्ट अशी गोलंदाजी, ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू गुडलेनचा टप्पा पडून सरळ विकेट किपरच्या हातात गेलेला आहे। धाव संख्या 8, बिनबाद 8। संघाचा पहिला षटक चालू आहे। 5वा सामना चालू आहे एलिगंट प्रीमियर लीग 2025 चा पर्व, दुसरे
रवी गोलंदाजी करतायत आकाश दिघे यांना. आणि हा टाकलेला चेंडू पाहायला लागलेला आहे. अपील केलंय, खेळाडू अपील करतायत पंचांकडे. खेळाडू अपील करतायत एलबीडब्ल्यूचं, पण एलबीडब्ल्यू नसल्या कारणाने पंचांनी ते अपील फेटाळलेलं आहे. अपील फेटाळलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे 8. बिनबाद 8. पहिला षटक रवी टाकतायत. उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता त्यांनी. हॅलो, या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे कंपनीने. कुपन घेऊन या ठिकाणी जेवणाच्या ठिकाणी जायचं आहे. जेवण चालू केलेलं आहे. कुपन घेऊन जेवणसाठी जायचं आहे आपण. उत्कृष्ट असा चेंडू रवी यांनी टाकलेला. बरोबर स्टंपच्या यॉर्कर लेन ज्याला आपण म्हणू शकतो, परंतु स्टंपला मात्र तो चेंडू लागला नाही. चेंडू निर्धाव. पहिला षटक संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 8. एक षटक बिनबाद 8. रायझिंग स्टार यांच्या वतीने रवी यांनी पहिला षटक टाकलं. 5 स्टार 150. रायझिंग स्टार संघातर्फे दुसरं षटक घेऊन होतं. दुसरं षटक घेऊन येतात ओमकार. ओमकार संघाचं दुसरं तसंच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. क्षेत्ररक्षण लावण्यात येत आहे. क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. आकाश दिघे बॅटिंग सामना करतायत. आकाश दिघे गोलंदाजी करतायत ओमकार. ओमकारांना काही क्षेत्ररक्षण बदल पाहिजे, त्यांनी ते बदल केलेले आहेत. ओमकार तयार, आकाश दिघे तयार. आखूट टप्प्याचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर हलकेच तडवलाय. सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातात आली. एक धाव मात्र मिळालेली आहे. धाव संख्या झालेली 9. आकाश यादवने एकदा मिळाले. आता फलंदाजीवर आकाश दिघे. ओमकार गोलंदाजी करताना बॅटला लागून चेंडू यष्टिरक्षकाच्या पाठी. चौकार. चेंडू अशा ठिकाणी गेला ज्या ठिकाणी पण क्षेत्ररक्षण लावू शकत नाही. सर्व चेंडू बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या डोक्यावरून 4 धावा. धाव संख्या झाली 13. वैयक्तिक पहिला चौकार. दुसरं षटक चालू आहे. 5 स्टार 158 यांच्याकडे. दुपारचं ऊन वाढत आहे. खेळाडू या भर उन्हात खेळत आहेत. गोलंदाज तयार आणि आखूट टप्प्याचा टाकलेला चेंडू उंच गेलेला हवेत. विकेट किपर तयार आणि झेलवाद. अशा रीतीने पहिला खेळाडू बाद झालेला आहे. 5 स्टार 158 या संघाचा पहिला खेळाडू बाद झालेला आहे आकाश दिघे यांच्या स्वरूपात. धाव संख्या झालेली आहे 13. 1 बाद 13. नवीन फलंदाज रोहित. आपल्या पहिल्या षटकार ओमकारांना यश मिळालेलं आहे. आकाश यादव गोलंदाज ओमकार. आखूट शॉर्ट पिच असा चेंडू एज लागले. खेळाडू 2 धावा मिळालेले आहेत. 2 धावा मिळालेले आहेत. धाव संख्या झाली 15.
सामना करते ते रोहित. बॉलर कोण आहे? ओमकार. रोहित यांनी उकेलला चेंडू आणि चेंडू डावे क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि गडी बाद होतो रोहित. रोहित यांच्या पहिल्याच चेंडूवर धक्का बसतो. रोहित गडी बाद निराश मनाने परततायत. रोहित षटकार चौकारचे आतवेळी करणारे खेळाडू होते रोहित. आणि संघाला 150 संघ वाईट संघाला धक्का बसतोय. यंगस्टर संघाला अक्षयांची सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कॅच घेतलेली अक्षय आणि कॅच घेतली. सुरेख झेल टिपला ते अक्षय. रोहित यांचा झेल टिपला ते अक्षय. नवीन बॅट्समन नाव आहे रवी मोरे. सामना करतील ओमकारांच्या गोंधळीचा. ओमकार आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतात रवी. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा झेल बाद. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुरेख झेल टिपला जातो यष्टी रक्षकांना मागे. एका हाताने झेल टिपतात यष्टी रक्षक. नाव काय विकेट किपरचं नाव? रवी शर्मा कॅप्टन आहे. गडी बाद होतो तो सुद्धा रवी आणि झेल टिपतात ते सुद्धा रवी. एका हाताने सुरेख झेल टिपला रवी यांनी. आता या सामन्यामध्ये 2 झेल टिपलेत आतापर्यंत रवी यांनी. आणि संघाला अजून एक धक्का बसलेला आहे. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत ते सचिन. नाही सचिन नवीन फलंदाज सचिन. ओमकार यांचा नवीन बॉलर गोलंदाज तेजस आपल्या बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 15. 3 गडी बाद 15 धावा. तेजस आपल्या बॉलिंग मार्कवर. दुसरा कोण आहे बॉलर बॅट्समन? दुसरा कोणतो? अक्षय यादव. आकाश यादव हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय बॅटच्या पद्धतीत नाही आहे. निर्धाव चेंडू जातोय. सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर. तेजस आपल्या बॉलिंग मार्कवर. 10 ते 12 पावलांचा रन तेजस यांचा. सामना करण्यासाठी तयार होत आहे ते आकाश. पुन्हा एकदा उसळ घेतलेला चेंडू आणि पंचांचा दोन्ही हात लांब करून वाईटचा इशारा. अतिरिक्त धावाने धावफलक करतोय. धावसंख्या होती ती 16. 3 गडी बाद 16 धावा. 16 लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. तेजस आपला पुन्हा बॉलिंग मार्कवर. तेजस यांचा पुढचा चेंडू. आकाश यांचे सामना करते आकाश. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने आणि निश्चितपणे 4 धावा. पंचांचा 4 धावांचा इशारा. 4 धावांनी धावफलक करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 21. आकाश या ठिकाणी सुरेख फलंदाजी करतायत. आकाश आघाडीचे फलंदाज. वीस धावा धावफलक लागलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू तेजस यांचा. पुन्हा धाव उंच उडलला. झेल कोण टिकू शकत नाहीये. थर्ड मॅनच्या दिशेने चाललेला चेंडू आणि जातो सीमारेषेच्या लगत. किती धावा घेतल्या? 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
2 धावाने धावफलक घालतोय. किती 2 धावा 2 धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होती ती 22. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने आणि हा झेल होताना सुटतोय आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होती ती 26. सचिन आकाश मारला. आकाशाच्या जबाबून निघाला चौकार. तेजस आपल्या बॉलिंग होता. पुन्हा एकदा सामना करतात ते आकाश. पुन्हा एकदा पॅडवर आलेला चेंडू. धावसंख्या होती ती 27. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. 27 धाव धावफलका लागलेले आहेत. मला वाटतं षटक संपतंय. 3 षटकाचे अजून एक चेंडू शिल्लक. तो एकत्र झाले ना. विकत आणलंय ते आपण बनवलं पाहिजे. हा विकत आणलेलं आहे ते. धावसंख्या 27. 27. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. या ठिकाणी 27 धाव धावफलक लागलेले आहेत आणि लेगच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्येत बदलते. धावसंख्या होते 31. बोल ना. हॅलो. हा बोल ना. चौथा बॉलर कोण आहे? हा विश्वजित. ओके अनाउन्स करू का? ओके. विश्वजित आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतो तो आकाश. आघाडीचा फलंदाज आकाश अजूनही आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. विश्वजित आपल्या बॉलिंग मार्कवर. आकाशाने हुक केलेला चेंडू निश्चितपणे षटकाच्या दिशेने जातोय आणि 6 धावांचा इशारा. पंचांचा दोन्ही हात उंच करून 6 धावांचा इशारा. 6 धावांनी धावफलक करतोय. धावसंख्या होती ती 37. 37. विश्वजित आकाश यादव. आकाशाने आतापर्यंत 1 चौकार आणि 2 षटकार मारलेले आहेत. संघासाठी अतिशय सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळतात ते आकाश यादव. विश्वजित आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॅडवर आला. चेंडू जातो लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1च धाव. धावसंख्या होती ती 38. 38. चौथ्या षटकाचा खेळ सुरू. या ठिकाणी विश्वजित आपल्या बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक टाकतात ते विश्वजित. पुन्हा एकदा जोरदार उंच मारलेला चेंडू पुन्हा एकदा खेळाडूच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पंचांचा हात लावून 4 धावांचा इशारा. सचिन यांच्या बॅटमध्ये निघाला चौकार. सचिनांना 4 धावा त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 42. 3 गडी बाद 42 धावा.
पुन्हा एकदा उंच उडवला चेंडू आणि झेल सुटतो या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेत आहेत आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावाने धावफलक करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 46. 46 धावा धावफलक लागलेल्या आहेत. फाइव स्टार 150 संघ प्रथम फलंदाजी करताना 46 धावा धावफलक लागले आहेत. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळते मला वाटतं आणि एका धावेने समाधान लागतोय. एक धावाने धावफलक करतोय. धावसंख्या होते ती 47. जिंकण्यासाठी 48 धावा. सत्तेचाळीस धावा धावफलक लागल्या. पुढचा चेंडू उंच उडला झेल आणि गडी पाहत होतो या ठिकाणी. आकाश यादव पाहत होतो मला वाटतं आणि मला वाटतं 4 षटकांचा हा सामना संपतो या ठिकाणी. अभिषेक यांनी उत्कृष्ट झेल टिपलेला या ठिकाणी. विजयासाठी 48 धावांचं लक्ष ठेवलं या ठिकाणी. 158 5 स्टार 150 संघाने. हॅलो, सुंदर अशी फलंदाजी केली होती. आकाश यांनी. हॅलो, चालू असलेला सामना रायझिंग स्टार वर्सेस 158 5 स्टार आणि धावसंख्या होते प्रथम 158 5 स्टार संघाने फलंदाजी करत 47 धावा केल्या आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय ते रायझिंग 11 संघासमोर. सुंदर अशी फलंदाजी केली होती. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये युनिक लाईव्ह चॅनल तर्फे घर बसल्या तुम्ही हे सामने बघू शकता. तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. या ठिकाणी आदरणीय वंदना मॅडम आलेल्या आहेत. त्यांनी कृपया आपल्या संघासोबत ते बसलेले आहेत. हॅलो, 158 5 संघाने आपलं क्षेत्ररक्षण टोळी सजवून घ्यायचंय. 158 5 स्टार संघ आणि 12वा खेळाडू आहे रायझिंग स्टारच्या बाजूने. 55 नवीन चेंडू द्यायचा आहे. 55 चेंडू द्यायचंय. त्याचप्रमाणे 158 5 स्टार संघाला त्यांचे फॅन फॉलोअर सपोर्ट करण्यासाठी सुंदर अशी जर्सी त्यांनी इथे परिधान केलेली आहे. त्याच्यामध्ये गोल्डन असा त्यांनी मार्क केला होता. यावरून क्रिकेटला असलेली पसंती इथे आपल्याला दिसून येते या शिवाईच्या मैदानावरती. एलिगंट प्रीमियर लीग 2025 चा हा क्रिकेटचा महासंग्राम. कृपया दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. 48 धावांचं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू 48 धावा.
फलंदाजीसाठी जात आहेत ते सलामीचे फलंदाज अभिषेक आणि ओमकार. 24 चेंडू 48 धावा. संघाची जबाबदारी घेऊन मैदानाचा ताबा घेताना फलंदाज ओमकार आणि अभिषेक किती धावा जमवतील, किती मोठे फटके मारतील आपल्या संघाला हा सामना विजयी करण्यासाठी. आणि जवळजवळ ह्या वर्षी बघायला गेलं तर 158 5 स्टार संघ यामध्ये पण थोडासा बदल दिसतोय. खेळाडूंमध्ये बदल दिसतोय. काहीतरी ह्या वर्षी विक्रम गाजवण्याचा प्रयत्न दिसतोय 158 5 स्टार संघाचा. वन 158 5 स्टार संघाने आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. 158 5 स्टार संघ 12वा खेळाडू कृपया सहकार्य करा. आम्हाला खेळाडूंची नावं सांगण्यासाठी मदत होईल यासाठी आम्ही अनाउन्समेंट करतो. 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. धन्यवाद. बॉलर नेम रोहित. गोलंदाजीचा भार सांभाळतो मात्र रोहित. 24 चेंडू 48 धावा. चालू असलेला सामना रायझिंग स्टार वर्सेस 5 स्टार. नाणेफेकीचा कॉल गेला होता रायझिंग स्टारच्या बाजूने. प्रथम गोलंदाजी घेतली होती. स्ट्राईकवर खेळतो तो मात्र ओमकार. नॉन स्ट्राईकवर खेळतो तो मात्र अभिषेक. पंच म्हणून काम पाहत आहेत आरसी स्पोर्टचे मालक रोहित चव्हाण आणि A1 स्पोर्टचे मालक समीर. अतिशय उत्कृष्ट अनुभवी असे पंच. भरपूर स्पर्धेचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे आमच्या राजू ब्रदर्स पण अंपायर म्हणून आहेत. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता. चेंडू थोडा खाली राहतोय. यश फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाहीये पण एक धाव मात्र निश्चित. मी ते लेग बाय स्वरूपात एक धाव निश्चित. पंचांचा लेग बायचा इशारा. या एके धावेने संघाचं आणि वैयक्तिक खातं खोलतो तो मात्र ओमकार. धाव संख्या होती ती 1 अशी. रोहित पवार. रोहित पवार. दुसरा चेंडू अभिषेक यांच्यासाठी. उंच मारलेला फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावत येत असताना आणि झेल मात्र बसला होता निश्चितच. प्रयत्न मात्र सुंदर होता. प्रयत्नाला मात्र तोड नाही. सुंदर प्रयत्न केला होता कारण की गोलंदाज फेकल्यानंतर ते झेल खाली येणं हे किती कठीण असतं हे त्या क्षेत्ररक्षकाला माहिती असतं. प्रयत्न मात्र सुंदर केला होता गोलंदाजाने रोहित पवार. निश्चितच अभिषेकने मात्र संधी दिली होती क्षेत्ररक्षकाला बाद होण्यासाठी. रोहित यांचा पुढचा चेंडू शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. सन्मान देतो तो चेंडूला पॉइंटच्या दिशेने. एक धाव निश्चित. थोडासा गचाळ असं क्षेत्ररक्षण मानावं लागते पॉइंटच्या दिशेने आणि 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 5 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागते रोहित यांची. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 5 अशी. उंच अशी शरीर दृष्टी. त्या उंचीचा फायदा पुरेपूर घेऊ शकेल का अभिषेक हे बघायचं आहे. कमळाच्या फुलासारखं क्षेत्ररक्षण सजवून ठेवलंय ते 158 5 स्टार संघानं. पहिलं शतक प्रगतीपथावरती रोहित पवार यांच्या मार्फत. सुंदर चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एका चेंडूवर एका धावेवर समाधान. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 7 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे प्रत्येक वेळी मोठे फटके मारण्याची आवश्यकता नसते. एक आणि 2 धावेला सुद्धा तेवढंच महत्व असतं.
कॅच आपल्याला बघायला मिळतंय रायझिंग स्टारच्या फलंदाजाकडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण, निदान हाताने नाही तर पायाने तरी क्षेत्ररक्षण केले आणि मात्र संघासाठी 2 धावा वाचवल्यात तर 158 5 स्टार संघाने. धावसंख्या वाढ होते. धावसंख्या होती ती 9 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित पवार वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं शतक. स्ट्राईकवर मात्र अभिषेक. अजूनपर्यंत या पहिल्या षटकामध्ये कोणताही मोठा फटका आलेला नाही, पण धावसंख्या मात्र होती ती 9 अशी. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता यष्टीरक्षकाला आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट होते आणि धावसंख्या होती ती 10 अशी एका षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना युनिक वॉरियर्स वर्सेस 158 यंगस्टार संघ. युनियन वॉरियर्स वर्सेस 158 यंगस्टार संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. युनियन वॉरियर्स संघ आणि 158 यंगस्टार दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी आदरणीय दळवी सरांना विनंती करतो नाणेफेक करून घ्यायची. आपण दळवी सरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. युनियन वॉरियर्स संघ आणि 158 यंगस्टार या 2 संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दळवी सरांना विनंती करतो या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 10 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. आता वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन येतो तो मात्र आकाश धिके. फलंदाजीसाठी तो सलामीला आलेला फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये संघाच्या वतीने दुसरा आणि गोपीचंद तोडकर कुठे असतील त्यांनी पहिल्यांदा यायचं. मोरे नाणेफेक करून घेतात दळवी सर. बरं सर तुम्ही पण जायचं आहे. हा पहिले कोण कुठे मोरे यांचा पहिला चेंडू. चेंडू मात्र दोन्ही हात समांतर करतायत. रवींद्र मोरे निश्चितच त्यांच्याकडे गोलंदाजीचा अनुभव असेल, कारण की क्रिकेटमध्ये कोणत्याही वयाची अट नसते. रवींद्र मोरे गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा. स्ट्राईकवर खेळतो मात्र अभिषेक. पुन्हा एकदा हा स्वेअर चेंडू असू शकतो. पंच दोन्ही फोटोग्राफर या ठिकाणी नाणेफेक होती. फोटोग्राफर यायचं आहे. पहिल्यांची इथे नाणेफेक केली जाते. दळवी सर, भरत सर. या ठिकाणी युनियन वॉरियर्स आणि 158 यंगस्टार या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाते. धावसंख्या होती 12 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे अजूनपर्यंत एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12. वारंवार तिसरा चेंडू स्वेअर चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी होत होता मात्र रवींद्र मोरे. आणि आता निश्चितच इथे गोलंदाज चेंज होण्याची शक्यता, कारण की धावसंख्या तर चांगली दिसते, पण जर अशी गोलंदाजी केली तर समोरच्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने इंडियन प्रीमियर लीग 2025 बॅनरच्या इथे नाणेफेक केली जाते. युनियन वॉरियर्स आणि 158 यंगस्टार. यानंतर होणारा सामना युनियन वॉरियर्स वर्सेस 158 यंगस्टार संघाच्या वतीने आणि टॉस का बॉस मध्ये आपला नाणेफेकी होते. फोटोग्राफर जर कुठे जवळपास असाल तर त्यांनी फोटोशूटसाठी यायचं. या ठिकाणी बॅनरच्या इथे लंच टाइमला गेलेत काय माहिती नाही. कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे. अवेलेबल नाही आहे. लंच टाइम आहे. टॉस उडवून घ्या. बॉलर नेम आकाश दिघे. आकाश दिघे गोलंदाजी मार्फत अजूनही दुसरं शतक प्रगतीपथावरती. आकाश दिघे पहिला चेंडू अभिषेक यांच्यासाठी. चेंडू मात्र सरळ जातोय, सरळ सीमारेषेकडे 4 धावेसाठी. या 4 धाव्यांची धावसंख्या होती 17 अशी 0 गड्यांच्या मोबाईलला. थोडासा खराब असा क्षेत्ररक्षक आणि
थोडासा खराब असं गोलंदाजी, कदाचित निर्णय चुकला असेल 158 5 स्टार संघाचा, कारण की पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि नंतर या ठिकाणी नाणेफेक केली जाते युनियन वॉरियर्स आणि 158 यंगस्टार. दौली सर नाणेफेक करून घेत आहेत या ठिकाणी. नाणेफेक जिंकलेला संघ विजयी संघ युनियन वॉरियर्स. युनियन वॉरियर्स संघाने नाणेफेक या ठिकाणी जिंकलेली आहे. झेल खाली नेत्री क्षेत्राचा झेल मात्र सुटतोय, संधी मात्र मिळते अभिषेकला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धावसंख्या होती ती 19 अशी. यानंतर होणारा सामना युनियन वॉरियर्स वर्सेस 158 यंगस्टार. नाणेफेकीचा कॉल केलाय तो युनियन वॉरियर्स संघाच्या बाजूने. आकाश दिघे यांचा पुढचा चेंडू सामना करेल अभिषेक. थोडीशी खराब अशी गोलंदाजी, दोन्ही हात समांतर करतायत आणि धावसंख्येत वाढ स्क्वेअर चेंडूचा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती 20 अशी. महागडं शतक मानावं लागेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 20 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे अजूनपर्यंत गेलेले सलामीचे फलंदाज अभिषेक आणि ओमकार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र सुटतोय आणि मात्र क्षेत्ररक्षक मात्र कव्हर करतोय आणि 2 धावा मात्र संघासाठी वाचवतोय तो मात्र 158 5 स्टार संघ. धाव संख्या होती ती 22 अशी. आकाश दिघे यांचा पुढचा चेंडू शॉर्ट लेग पद्धतीचा चेंडू होता. अभिषेक यांना काही चेंडू समजला नाही होता. हुक करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, पण चेंडू मात्र हाताला आदळतोय आणि एक छोटी धाव मात्र घेतो तो मात्र अभिषेक. थोडासा उन्हाचा तडका वाढलेला दिसतोय, पण क्रिकेटमध्ये खेळत असताना, मैदानात खेळत असताना काय ऊन आणि काय सावली. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 23 अशी. आकाश दिघे गोलंदाजी मार्फत सुंदर असा फटका. सुंदर असा स्वीप शॉट मारला होता ओमकार यांनी. चेंडू द्यायचंय पंचांना, चेंडू द्यायचा आहे दुसरा. युनियन वॉरियर्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सुंदर असा स्वीप शॉट खेळला होता. सरळ चेंडू जातोय तो मात्र सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 29 अशी. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 29. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. थोडंसं महागडं असं शतक, म्हणजे 5 चेंडू मध्ये 19 धावा आल्यात दुसऱ्या षटकामध्ये. आकाश दिघे दुसरा चेंडू, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि तो मात्र चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र आकाश दिघे. धाव संख्या होती ती 29 अशी. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावा. म्हणजे आव्हान तसं काही मोठं नाही, पण गोलंदाजीमध्ये पण जर परिवर्तन केलं तर त्यांच्यासाठी पण हा सामना तसा काही अवघड नसेल. बारा चेंडू 19 धावा, 12 चेंडू 19 धावा. गोलंदाज नेम आकाश यादव, माफ कीजिए. गेंदबाजी की ओर
आकाश यादव, आकाश यादव और इधर धावचीत होण्याची संधी मात्र चुकवत नाही तो मात्र आकाश यादव. आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 30 अशी आणि धावचीत मात्र होतो तो मात्र अभिषेक. त्याला मात्र तंबूत परतावं लागतंय आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातो तो हरीश. रवी रवी अभिषेक यांची जागा घेण्यासाठी जातो तो मात्र रवी. स्ट्राईक वर खेळतोय तो मात्र ओमकार, माफ करा ओमकार. नॉन स्ट्राईक वर आले तो नवीन फलंदाज रवी. रोहित शर्मा आकाश यादव. सुंदर गेंदबाजी. लेफ्ट आर्म से गेंदबाजी करते हुए आकाश यादव. अरे बाबा थांब 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 देतो. इथे मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात. स्वेअर चेंडूचा इशारा. या स्वेअर चेंडूने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 31 अशी. अजूनही स्ट्राईक वर खेळतोय तो मात्र ओमकार. नॉन स्ट्राईक वर रवी. तिसऱ्या षटकातील एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 31 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. और इधर गेंदबाजी माननी पड़ेगी. गेंदबाजी आकाश यादव की. यॉर्कर गेंदबाजी. त्रिफळाचीत करतोय तो मात्र आकाश यादव. पहिला चेंडू स्वेअर फेकला होता पण त्याच्यामध्ये धावचीत केला होता. दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्वेअर चेंडू आणि चौथा चेंडू त्यांनी क्लीन बोल्ड त्रिफळाचीत केलाय. म्हणजे थोडस फलंदाजाला मात्र त्यांनी चकवा दिला होता. बॅट्समन नेम अक्षय. ओमकार यांची जागा घेण्यासाठी जातो तो मात्र अक्षय. म्हणजे आता स्ट्राईकवर रवी आणि माफ करा स्ट्राईकवर अक्षय आणि रवी दोन्ही फलंदाज नवीन. और गेंदबाजी की ओर आकाश यादव. आता मात्र 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. म्हणजे सामना अजून कोणाच्याही बाजूने झुकलेला नाहीये. कारण की ही क्रिकेटची स्पर्धा आहे. क्रिकेटमध्ये केव्हाही काही होऊ शकतं. आकाश पुन्हा एकदा पंचांचा दोन्ही हात समांतर करून स्वेअर चेंडूचा इशारा. या स्वेअर चेंडूने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 32 अशी. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 32 अशी. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडू 16 धावा. आकाश यादव निश्चितच लेग बाय स्वरूपात 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. जर स्वेअर चेंडू फेकले नसते तर गोलंदाजी मात्र उत्कृष्ट मानावी लागली असती आकाश यादव यांची. धावसंख्या होते ती 33 अशी. आता मात्र स्ट्राईकवर स्वतः मालक रवी माफ करा रवी शर्मा. सुंदर गेंद अक्षय यादव की ओर से. एक के बाद एक वो यॉर्कर गेंद फेंक रहे हैं. आठ चेंडू 15 धावा. अक्षय यादव गुड बॉल कम बैक करते हुए अक्षय यादव. थोडासा तणावामध्ये येतो तो मात्र रवी शर्मा.
आता मात्र 7 चेंडू 15 धावा, 7 चेंडू 15 धावा. आव्हान मात्र थोडस मोठं आहे, पण एक जरी मोठा फटका जर आला तर थोडस समाधान मानावं लागेल रवी शर्माला. पण आकाश यादव अशी गोलंदाजी करतोय तर रोखून ठेवतोय फलंदाजाला. मोठा फटका निश्चितच 4 धावेसाठी. या 4 धाव्यानिशी धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 37. आता मात्र 6 चेंडू 11 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना, रोमांचक असा सामना. 6 चेंडू 11 धावा. सामना त्वरित चालू करायचा आहे. 40 मिनिटांमध्ये सामना संपवायचा याची नोंद घ्यायची आहे. उन्हाचा तडका सुद्धा तेवढाच वाढलेला आहे आणि तेवढीच मॅच ही अटीतटीची होते. 6 चेंडू 11 धावा. आता मात्र स्ट्राईकवर नवीन फलंदाज अक्षय. नवीन फलंदाज स्ट्राईकवर अक्षय, नॉन स्ट्राईकवर रवी शर्मा. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो गोलंदाज अशोक. 10 ते 11 पावलांचं रनअप. 6 चेंडू 11 धावांचं आव्हान. 6 चेंडूची जबाबदारी दिली ती अशोक यांच्या खांद्यावरती. 158 संघाने स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू. निश्चितच 1 धाव पूर्ण. दुसऱ्या टप्प्यावरती आकाश यादव यांच्या हातावरती चेंडू. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चेंडू मात्र येतोय गोलंदाजाकडे आणि मात्र 2 धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र 5 चेंडू 9 धावा. काय सामना चाललाय या शिवाईच्या मैदानावरती. एलिगन प्रीमियर लीग 2025 चा हा अटीतटीचा हा सामना. रायझिंग स्टार वर्सेस 158 5 स्टार संघामध्ये 5 चेंडू 9 धावा असा हा सामना. गोलंदाजीमध्ये कमबॅक करताय ते 158 संघ. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू. निश्चितच 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करू शकतात पण एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 40 अशी. आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावा. व्हॉट अ मॅच. काय होऊ शकतं या मॅच मध्ये. आता मात्र रवी शर्मा ज्याच्या वैयक्तिक खेळतोय तो मात्र 3 चेंडू आणि 4 धाव्यानिशी. स्वतः मालक रवी शर्मा, कप्तान अशोक स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू फेकतोय तो मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे मात्र दाखवून देतो. निश्चितच या पूर्ण 158 5 स्टार संघाने पूर्ण जबाबदारी दिली होती अशोक या गोलंदाजाकडे आणि तेवढी जबाबदारी पार पडतो फलंदाजामध्ये रवी शर्मा. मोठा फटका मारू शकतो का. उंच असा फटका. स्वतः गोलंदाज झेल खाली. झेल मात्र सुटते. काय चाललाय सामना. कोणाच्या बाजूने झुकू शकतो हा सामना अजूनपर्यंत सांगू शकत नाहीये. शेवटपर्यंत चालला सामना. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. जवळजवळ 1 ते 1,500 रसिक प्रेक्षक या मैदानाचा ताबा घेत हा सामना पाहत आहेत. 60 ते 70 लोक या युट्यूब मध्ये जोडले गेले आहेत हा सामना पाहण्यासाठी. युनिक लाईव्ह चॅनलच्या मार्फत घर बसल्या 60 ते 70 लोक या युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत आहेत. 3 चेंडू 7 धावा. अक्षय स्लोअर 1 पद्धती चेंडू. चेंडू मात्र सारा जातो 6 धाव्यानिशी. या सामन्या आणि त्याचप्रमाणे मोरे सर आणि त्यांचा पूर्ण संघ इथे जल्लोष करतोय कारण या चेंडूवरती सरळ सामना आपल्या बाजूने खेचतोय तो मात्र अक्षय. सामना त्वरित चालू करायचा आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. अजूनपर्यंत मॅच संपलेली नाहीये. अशोक
आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली होती अशोक यांनी. हा मात्र थोडा खराब चेंडू मात्र फेकला गेला आणि त्याच संधीचा पुरेपूर फायदा घेतोय तो मात्र अक्षय. या चेंडू षटकार टेकून आपला सामना आपला झुकवला होता. उंच मारा फटका निश्चितच 4 धावेनिशी आणि इथे विजयी होतोय तो मात्र सनराइज 11 संघ. माफ करा, रायझिंग स्टार संघ. रायझिंग स्टार संघ इथे विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक 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 अभिनंदन आणि 158 संघाचे हार्दिक 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 आभार. या झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो मात्र रायझिंग स्टारच्या वतीने अभिषेक. 9 चेंडू या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी हवा अभिषेक सर आणि दुष्यंत सर जात आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब अभिषेक. मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतात अभिषेक. 9 चेंडू 18 धावा टॉस का बॉस वरती मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवत आहेत. अभिनंदन अभिषेक, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर होणारा सामना युनियन वॉरियर्स वर्सेस 158 यंगस्टर. नाणेफेकीचा कॉल केला होता तो युनियन वॉरियर्स संघाच्या